नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाजर, मुळा आणि मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते बघूया। चला तर मग लोणचं बनवण्याच्या प्रोसेसकडे। कढई गरम झालेली आहे। मी येथे ही मोहरीची डाळ घालते। मी ह्या मोहऱ्या बारीक करून घेतलेल्या आहे। तुम्ही मोहरीची डाळ पण घेऊ शकता। हे 1 मिनिटापर्यंत याला परतून घ्यायचं आहे। खूप भाजायचे नाही, थोडं गरम येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। मीडियम हीटवरच परतायचं आहे। बघा, या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। एक मिनिटापर्यंत बघा, 1 मिनिट झालेले आहे। याचा असा तडतड थोडा थोडा आवाज येतो, समजायचं की डाळ भाजून झाली आहे। आता मी ही काढून घेते। कढई गरमच आहे। आता मी यात 2 चमचे धने घालते। हे आपल्याला 1 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचे आहे। खूप भाजायचे नाही, काळे येईपर्यंत भाजायचे नाही। बघा, असे लालसर येईपर्यंत भाजायचे आहे। बघा, 1 मिनिट झालेला आहे। सेंट खूप छान सुटला आहे। आता समजायचे की आपले धने भाजून झाले आहे। आता मी यातच जिरे घालते आणि हे आपल्याला या गरम कढईतच भाजून घ्यायचं आहे। मीडियम हीट गॅस ठेवायची। बघा, सेंट येऊन राहिला आहे, समजायचं की भाजून झालेले आहे। आता हे मी काढून घेते, गॅस बंद करून देते। आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर वाटायचं आहे। कढई गरम झालेली आहे। आता मी येथे 3 चम्मच तेल गरम करून घेते। तेल हे कच्चं राहायला नको, छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग याला थंड करायचं आहे। आता मी गॅसची फ्लेम वाढवून देते आणि गरम करून घेते। बघा, तेल छान गरम झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून देते आणि याला थंड होऊ देते। तेल आपलं थंड झालेलं आहे। थोडं, खूप थंड होऊ द्यायचं नाही आहे याला, साधारण थोडं, की हे मसाले आपले तळले गेले पाहिजे त्यात। बघा, असं टाकायचं, मग थोडं थोडं घालायचं। हे सगळे मसाले तळले जातात अशा प्रकारे। खूप गरम असलं तेल तर आपला मसाला जळून जाईल आणि मग लोणच्याची चव व्यवस्थित चांगली लागणार नाही। बघा, या प्रकारे हे सगळं मिक्स करायचं आणि या मिश्रणाला थंड होऊ द्यायचं। मी येथे साधं मीठ 1 चम्मच घेतलेली होती, हळद घेतलेली होती आणि काळं मीठ अर्धा चम्मच घेतलेला होता आणि हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। आणि ती मोहरीची डाळ आपण भाजलेली होती ती घेतलेली होती आणि जिरा पावडर आणि ते धने बारीक केलेले, हे सगळं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। थोडं मला तेल कमी वाटत आहे तर अजून घालून घेते आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। बघा, या प्रकारे मसाला तयार करायचा
हा गार होऊ द्यायचा आहे, पूर्ण गार झाला पाहिजे, थोडाही गरम नको। मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि याला असं हलवत थंड करत आहे। तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ असं थंड करायला ठेवू शकता, परंतु मला व्हिडिओ दाखवायचा आहे त्यामुळे मला लवकर थंड करायचं आहे हे। अशा प्रकारे तुम्ही जास्त लोणचं बनवायचं असेल तर ते काय असते 8 दिवसापर्यंत तुम्हाला बरणीला हलवावं लागते, मुरेपर्यंत। लोणचं आपलं 8 दिवस मुरेपर्यंत त्याला हलवायचं। हे 4 महिने खूप छान टिकतं हे लोणचं आणि खायला खूप सुरेख लागतं। बघा आता मसाला आपला थंड होत आहे, पूर्ण थंड झाला पाहिजे, थोडाही अंश याचा गरम नको, नाहीतर हे लोणचं लवकर खराब होतं। एकदम गार थंड झालेलं पाहिजे। तुम्ही 2 किंवा 3 तासासाठी असं सोडूनही देऊ शकता, नंतर घालायचं यात हे सर्व मिश्रण। आता हे मिश्रण अगदी छान थंड झालेलं आहे। मी हे काढून घेते थोडं प्लेटमधनं आणि याला छान असं पुसून घ्यायचं। आपल्या लोणच्यात पाण्याचा अंश गेला नाही पाहिजे, अशा प्रकारे। आणि मग हे अगदी बघा छान थंड झालेलं आहे, एकदम थंड झालेलं आहे, थोडंही गरम नको। आता मी यात हे घालून घेते गाजर आणि हा मुळा आणि ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, या मी त्या जाड मिरच्या घेतलेल्या आहेत, या घालून घेते। आणि